माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत 41 साईजमध्ये. तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगते आणि अजिबात चपटा बसत नाही हा 4 टक्स ब्लाऊज. तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करा. ही जर ट्रिक तुम्ही वापरली कटिंगची तर एकदम कोणती पण साईज असू द्या, ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर परफेक्ट सगळे ब्लाऊज बसणार. तर कटिंग पूर्ण बघा. याच्यासाठी मी कपडा घेतला 1 मीटर. हे अस्तर आहे. तुम्हाला मी कस्टमरचा ब्लाऊज पीस दाखवते. हा ब्लाऊज पीस आहे. दोन्ही साईडला काठ आले. पाठीवर काही काठ घ्यायचे आपल्याला एक साईड आणि बाकी बाहीला काठ घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपण उंची बघू. सगळ्यात अगोदर आपण एकसारखी लाईन पूर्ण आखून घेऊ म्हणजे सरळ आपल्याला येऊन जाईल. याच्या अगोदर पण मी 4 टक्स ब्लाऊजचे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेत. सगळे जाऊन बघा. जसं थंबनेल आलाय त्यानुसारच आपला ब्लाऊज फिटिंगला सुंदर आलाय. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकायची. तर कस्टमरची उंची शोन आहे 14 इंच. तर आपण 15 इंचावर एक मार्किंग करायची. एक लाईन सरळ आखून घेऊ. त्याच्यानंतर आपण 6 इंच शोल्डर टाकले. थोडंसं खाली घ्यायचंय आपण एकसारखी लाईन येण्यासाठी. नंतर तेच लाईन आपण सरळ करू. परत एकदा आपण 6 इंचावर एक मार्किंग करायची. आता 41 साईजचा आपल्याला ब्लाऊज आहे. तर आपण कशा पद्धतीने मार्क केलं पाहिजे तुम्हाला मी दाखवते. चौथा भाग कसा काढायचा. हर एक याचा टेपने आपण साईज काढू शकतो. 10 इंच आणि 2 लाईन आल्या तर त्यानुसारच आपल्याला पॉईंट द्यायचा. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करायचे. 1.5 इंचासाठी पाठीमागचा भाग आणि 1 इंचासाठी फ्रंट. 1 इंच फ्रंटसाठी घेतोय आपण गोल आकार देण्यासाठी आणि 1.5 इंच पाठीमागच्या आकारासाठी. त्याच्यानंतर आपण एकदम सहजपणे याला आकार देऊ शकतो. पाहू शकतात सुंदर असा आकार आलाय. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. 2.5 इंचाचा गळा घेतल्याच्या नंतर हा पाठीचा भाग आहे. कस्टमरला 11 इंचाचा गळा लागतो. गोलच गळा आहे. थोडासा ब्रॉड लागतोय. वरती 2.5 घेतले तर खाली त्यांना 3.25 एवढा तरी आपण ब्रॉडमध्ये घेऊया. कारण त्यांना ब्रॉड गळे आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. समजा वरती 2.5 घेतले तर खालच्या साईडला जरी 2.5 घेतला तरी काही हरकत नाही. परफेक्ट असं बसून जातं. 34 साईज कंबर आहे. तर 34चा दुसरा भाग येतो 17 आणि चौथा भाग येतो 8.5 इंच. 8.5 वर एक मार्किंग केली. 1 इंच आपला टक्ससाठी गेला आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन गेला. गळा उतरत असेल तर इकडच्या बाजूने आपण गळा उतार हा देऊ शकतो. आता आपण याची कटिंग करू. तुम्ही 40-41 साईजमध्ये हे माप वापरू शकता. फिटिंगला ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसून जाईल. हा झाला आपला पाठीचा भाग काढून. आता त्याच्यासाठी आपण फ्रंटला ही जागा आपण हे असतं पलटी करायचे. आता खुली बाजू माझ्याकडून आली, बंद बाजू समोरून गेली. जसं आहे तसं आपण हे टाकून घेतले. थोडंसं प्रेस करू म्हणजे आपल्याला आपले पॉईंट येऊन जातील. सगळे पॉईंट लक्षात आलेत. हा पॉईंट आपण देऊन घ्यायचा आहे गळ्याचा 2.5 इंच.
फ्रंट गळा आहे कस्टमरचा 7 इंचाचा. कस्टमरच्या आवडीनुसार आपण गळा घेतोय. तुम्ही वेगळा वेगळा गळा घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची बेल्टसाठी 13 इंचाची. 13 इंचावर एक मार्किंग केली. तीच मार्किंग आपण सरळ करून घ्यायची आणि खालच्या साईडला आपण पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचे, कंपल्सरी घ्यायचे ते पण. आता 41 साईज आहे तर आपण 4 इंचावर एक पॉईंट देऊया टक्ससाठी. तोच टक्ससाठी आपण वरती यायचे 1.5 इंचावर. 1.5 इंचावर आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकच टक्स असतो आपला फ्रंट टक्स. तुम्ही तो चेस्टनुसार घेऊ शकता, लहान मोठा. आपल्याला हा जवळजवळ 1.5 ते 2 इंचाचा घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेला 1.5 इंचाचा जरी घेतला तर फ्रंट टक्स हा छान दिसतो. 2 इंच आपण इथं पॉईंट देतोय. इकडच्या बाजूने पण 2 इंचावर आपण एक पॉईंट दिला आणि फ्रंट पॉईंट आपण देऊया इथपासून 3 इंचावर. म्हणजे हे पॉईंट एकदम व्यवस्थित येऊन जातात. त्याच्यानंतर आपण टक्ससाठी नॉर्मल थोडंसं तिरकं आपण एक लाईन आखून घेऊ. आता हा टक्स अर्ध्या इंचापेक्षा एकदम कमी आहे, जास्त नाही. आपल्याला फक्त फ्रंट टक्स हा जास्त घ्यावा लागतो. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित देऊ शकतो. तर किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा आपला ब्लाऊज झाला आहे. त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच एवढं वरती जायचं आहे. आता आपण याची कटिंग करू. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज पूर्ण हा आपला माप टाकून झाले. कधी पण आपण ब्लाऊज कटिंग करताना बाहेरची बाजू पूर्ण आपण अगोदर कट करून घेऊ. एक मीटर अस्तर एकदम परफेक्ट असं बसून जातं. थोडंसं मी हुक बटन पट्टीसाठी आपण थोडीशी जागा ठेवली, जेवढं आपण शिवण्यामध्ये घालतो तेवढा. पाहू शकतात अशा पद्धतीने हा ब्लाऊज झालाय. आता आपल्याला बाही कटिंग करायची. बाही पण मी तुम्हाला या कटिंगमध्ये लगेच दाखवून घेते. 9 इंचाचा आपलं माप बसतंय, तर आपल्याला 10.5 इंचाची घडी लागेल. एवढा आपल्याला कपडा उरला आहे, बरोबर. कस्टमरने आपल्याला सांगितले 10 इंचाची जवळजवळ बाही. आता कस्टमरची बाही आहे 10 इंचाची. आपण 11 इंचावर एक मार्किंग करू. त्याच्या अगोदर आपण आपली घडी कितीची आली पाहिजे, 9 इंचाची, बरोबर. त्याच्यामध्ये 1.5 इंच आपण जास्त घेतले, म्हणजे 10.5 इंचाची. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 इंचाची बाही आहे तर आपण एक बॉक्स तयार करून घेऊ, म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. आता जे नवीन आहेत त्यांना लक्षात नाही येणार, तर मी त्यांच्यासाठी सांगते का आपण 2 लेअरला जॉईंट देणार आणि 2 बाजू आपल्या एकदम बरोबर होऊन जाणार. 4ही लेअरला जॉईंट देण्यापेक्षा 2 लेअरला आपण जॉईंट देऊ, बाही एकदम परफेक्ट अशी होऊन जाते. त्याच्यानंतर दंड घेर आहे 6.5 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन. 3.5 इंच आपल्याला खाली यायचे. आता बाहीला आकार देताना इथपासून इथपर्यंत आपण 2 इंचाचा आकार देऊ शकतो. नंतर याला टच करायचं, बघू शकता. नंतर ही लाईन इथं जोडून घेऊ, ही लाईन
ह्या लाईनला जोडून घेऊ फिटिंगला. आहे का नाही सोपं? सगळं एकदम सविस्तर पद्धतीने सांगते मी तुम्हाला. आता आपल्याला फक्त ह्या 2 लेअरला जॉईंट द्यायचं आहे. आणि जॉईंट झाल्याच्या नंतर जसं की आपण जॉईंट दिल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते, ही बाजू त्याच्यावर ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि परत त्याला कटिंग व्यवस्थित करून घ्यायची. कमी वेळामध्ये आपण हा पूर्ण ब्लाऊज दाखवला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.